नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास म्हटले जाते? कोणास म्हटले जाते तर सुश्रुत यांना भारतामध्ये तसेच जगामध्ये देखील सर्जरीचे जनक म्हटले जाते। ठीक आहे, जागतिक सर्जरीचे जनक जरी विचारलं तरी सुश्रुत उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, त्यांनी जगामधील पहिली सर्जरी केलेली होती म्हणून त्यांना सर्जरीचं जनक असं म्हटलं जातं। आता या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आहे रामानुज। यांच्यावर 2-3 प्रश्न विचारले जातात। त्यापैकी रामानुज यांना बघा महत्त्वाचं म्हणजे रामानुजाचार्य म्हणून ओळखलं जातं। यांचा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? हैदराबाद या ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, हैदराबाद या ठिकाणी रामानुजाचार्य यांचा पुतळा उभारण्यात आलेले आहे। पुतळ्याला नाव काय दिलेलं आहे? स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजेच समतेचा पुतळा। ठीक आहे, त्यानंतर पुतळ्याची उंची किती आहे तर 216 फूट उंची आहे। पुतळ्याची उंची 216 फूट आहे। हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच बसलेला पुतळा आहे। ठीक आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच बसलेला पुतळा हा रामानुजाचार्यांचा समतेचा पुतळा आहे। ठीक आहे, हा जो पुतळा आहे तो पंचधातूंपासून तयार करण्यात आलेला आहे। ठीक आहे, हे महत्त्वाचे टॉपिक आहेत जे परीक्षेत विचारले जातात आणि विचारले जाऊ शकतात। त्यानंतर आर्यभट्ट आहेत ऑप्शनमध्ये बघा, यांना अश्मकाचार्य म्हणून देखील ओळखलं जातं। अश्मकाचार्य भारताचे गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते। आर्यभट्टीय हा त्यांचा गणित व खगोलशास्त्रावरील ग्रंथ आहे जो त्यांनी लिहिलेला आहे। काय? आर्यभट्टीय यांनीच शून्याचा शोध लावला असं म्हटलं जातं। ठीक आहे, तर हे महत्त्वाचे पॉईंट आर्यभट्टांबद्दल लक्षात ठेवायचे आहेत। आपलं मूळ उत्तर काय? भारतामध्ये सर्जरीचे जनक सुश्रुत यांना म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? रक्त व रक्तासंबंधित दोष यांचा अभ्यास करणारं शास्त्रास काय म्हटलं जातं तर हेमॅटॉलॉजी। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हेमॅटॉलॉजी आपलं योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक बी डर्मेटॉलॉजी आहे बघा, तर याच्यामध्ये त्वचा व त्वचेचे विकार याचा अभ्यास केला जातो। ठीक आहे, डर्मेटॉलॉजीमध्ये कशाचा? त्वचा व त्वचेचे विकार याचा अभ्यास केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? संत नामदेव। उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असं म्हटलं जातं। यांचा जन्म सांगलीतील नरसीबामणी या ठिकाणी झाला होता। ठीक आहे, सांगली जिल्ह्यात नरसीबामणी या ठिकाणी 1270 मध्ये झाला होता। ठीक आहे, संत ज्ञानेश्वरांना समकालीन होते हे। ठीक आहे, संत नामदेव यांचे गुरु होते बघा विसोबा खेचर। गुरु विचारलेले आहेत विसोबा खेचर। यांचे अभंग शिखांच्या गुरुग्रंथ साहिब धर्मग्रंथात समाविष्ट आहेत। प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात आढळून येतात तर संत नामदेव उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, यांची समाधी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी आहे। ठीक आहे, पंढरपूर मंदिराच्या पायथ्याशी आहे। इथे संत तुकाराम आहेत बघा ऑप्शनमध्ये, तर यांची समाधी विचारली जाते मोस्टली देहू या ठिकाणी आहे। ठीक आहे, पुण्यातील देहूमध्ये आहे। यांच्या अभंगांना तुकाराम गाथा म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर बघा संत या ठिकाणी संत तुकाराम 2 वेळा झालेत बघा। संत ज्ञानेश्वर या ठिकाणी ऑप्शन संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल 2-3 प्रश्न विचारले जातात। त्यापैकी बघा महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण? महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण असा प्रश्न विचारला जातो तर संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत आहेत। त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यांची समाधी विचारली जाते आळंदीमध्ये आहे। त्यानंतर बघा संत एकनाथ। संत एकनाथ यांच्याबद्दल महत्त्वाचा रिपीट होणारा प्रश्न म्हणजे भारुडे हा काव्यप्रकार कोणी रूढ केला तर संत एकनाथांनी रूढ केलेला आहे भारुडे हा काव्यप्रकार। त्यांनीच एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर हे देखील लिखाण केलेले आहे। यांची समाधी आहे पैठण या ठिकाणी। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेवांना म्हटलं जातं।
त्यानंतरचा प्रश्न, AU ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? कोणाची आहे तर सोन्याची आहे. AU ही जी रासायनिक संज्ञा आहे ती सोन्याची संज्ञा आहे. या ठिकाणी ऑप्शन चांदी आहे. चांदीची संज्ञा जर विचारली तर असणार आहे बघा AG. चांदीची संज्ञा आहे रासायनिक संज्ञा AG. तांब्याची रासायनिक संज्ञा जर विचारली तर CU असणार आहे आणि लोहाची रासायनिक संज्ञा जर विचारली तर FE असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतरण झाले? कोणत्या तर इम्पिरियल बँक. ठीक आहे. इम्पिरियल बँक हिचे रूपांतर SBI मध्ये झाले आहे 1955 मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर. ठीक आहे. 1955 मध्ये. सध्या SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. ठीक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे तर SBI. ओके. या बँकेचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे, आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते? कोणते आहे तर मुंदलवड. पर्याय क्रमांक D मुंदलवड उत्तर असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील हे ठिकाण आहे. त्यानंतरचा प्रश्न, हायड्रोफोबिया किंवा जलद्वेष हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? कोणत्या रोगाचे आहे तर रेबीज. ठीक आहे. रेबीजच्या जवळपास शेवटच्या स्टेजमध्ये हे लक्षण दिसून येतं. ठीक आहे. जलद्वेष किंवा हायड्रोफोबिया याच्यापासून पाण्याची भीती वाटू लागते आपल्याला. ठीक आहे. या लक्षणामध्ये आपल्याला पाण्याची भीती वाटू लागते. आता या ठिकाणी रेबीजचा संबंध आलेला आहे. रेबीजवर 1-2 प्रश्न पडतात ते म्हणजे कोणते तर रेबीजच्या लसीचा शोध कोणी लावला? लुई पाश्चर. ठीक आहे. लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबीजच्या लसीचा शोध लावला. आणि रेबीज कशामुळे होतो? मोस्टली कुत्रा चावल्यामुळे होतो, परंतु माकड, मांजर, उंदीर जे इत्यादी प्राणी आहेत ते देखील चावले तर रेबीज होऊ शकतो. रेबीज हा संक्रमित प्राण्याच्या लाळेपासून पसरत असतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? कोणते आहे? ब्लू मॉर्मॉन. पर्याय क्रमांक C ब्लू मॉर्मॉन हे आपल्या राज्याचं फुलपाखरू आहे. राज्य फुलपाखरू याला राणी पाकोळी देखील म्हटलं जातं. आता या ठिकाणी इतर प्रतीकं देखील लक्षात ठेवायचे आहेत. राज्य प्राणी शेकरू खूप वेळा रिपीट झालेला आहे. राज्य झाड आंबा. राज्य शस्त्र दांडपट्टा गेल्या वर्षी खूप वेळा रिपीट झालंय. राज्य फूल मोठा बोंडारा किंवा तामन. राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा गेल्या भरतीत खूप रिपीट झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात? खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात? कोणती आढळतात मित्रांनो तर XY. ठीक आहे. XY पर्याय क्रमांक C हे जे गुणसूत्र आहेत ते पुरुषांमध्ये आढळतात. ठीक आहे. आता याबद्दल थोडी डिटेल माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी देखील होईल. आता पुरुषांमध्ये XY हे गुणसूत्र आढळतात तर महिलांमध्ये XX हे गुणसूत्र आढळतात. ठीक आहे. मानवामध्ये एकूण गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात तर 23 जोड्या असतात. प्रत्येकी जोडीमध्ये 2 गुणसूत्र असतात. अशा प्रकारे एकूण गुणसूत्र जर विचारले तर 46. ठीक आहे. एकूण गुणसूत्र 46, जोड्या विचारल्या तर 23. तर गेल्या वर्षी प्रश्न काय विचारले होता? 23 जोड्यांपैकी लिंग गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? ठीक आहे. लिंग गुणसूत्राची एकच जोडी असते. जी 23वी शेवटची जोडी असते ती एक जोडी असते, ती लिंग गुणसूत्राची असते. आणि या जोडीमुळेच होणारं बाळ हे मुलगा असेल की मुलगी हे या ठिकाणी निश्चित होत असते. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे जे शेवटची जोडी आहे लिंग गुणसूत्राची आहे. ठीक आहे. 23वी. आता या ठिकाणी जर वडिलांकडून X गुणसूत्र गेलं आणि आईकडून X गुणसूत्र तर या ठिकाणी काय होते? मुलगी होते. जन्मणारं बाळ हे मुलगी असते. आणि वडिलांकडून X गुणसूत्र गेलं, Y गुणसूत्र गेलं आणि आईकडून X गुणसूत्र तर होणारे बाळ हे मुलगा असते. थोडक्यात काय तर होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी असेल हे वडिलांवर निर्भर असते, आईवर नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न,
ई बरोबर MC वर्ग हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. या ठिकाणी पर्याय टाईप झालेला नव्हता. आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. यालाच वस्तुमान ऊर्जा संबंध असेही म्हटले जाते. हे जे सूत्र आहे ते भौतिकशास्त्रातील सूत्र आहे जे आइन्स्टाईननी मांडलेलं आहे. आता या ठिकाणी थॉमस एडिसन आहेत बघा, यांनी विद्युत दिवाचा शोध लावलेला आहे. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावलेला आहे आणि अल्फ्रेड नोबेलने डायनामाइटचा शोध लावलेला आहे. त्यानंतर प्रश्न, निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? 120/80. ठीक आहे, 120/80 मिलीमीटर पारा असा सामान्य रक्तदाब असतो आपला. या ठिकाणी 90/60 ते 120/80 हा सामान्य रक्तदाब मानला जातो. या दरम्यानचा जो रक्तदाब असतो तो सामान्य मानला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर यूट्यूब हे गुगलचे तर इंस्टाग्राम कोणाचे आहे? मेटा. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी मेटा या कंपनीचेच व्हॉट्सॲप देखील आहे, इंस्टाग्राम देखील आहे आणि फेसबुक देखील आहे. त्यानंतरचा प्रश्न, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? कुठले? तर ECG. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं म्हटलं जातं. ECGचा फुल फॉर्म काय? इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? तर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू. किती दिवस होते? तर 16 वर्ष 286 दिवस, जवळपास 17 वर्ष. ठीक आहे, 16 वर्ष 286 दिवस होते नेहरू पंतप्रधान पदावर. नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान देखील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहेत नरेंद्र मोदी, जे इंदिरा गांधींची जागा घेतलेली आहे ज्यांनी. तिसऱ्या क्रमांकावर आहेत इंदिरा गांधी. या 4077 किंवा काही ठिकाणी 4078 रेफरन्स आहे. तर एवढ्या दिवस पंतप्रधान होत्या. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय चलनी नोटांमध्ये कोणता सुरक्षा उपाय असत नाही? तर या ठिकाणी बायोमेट्रिक स्कॅन हा जो सुरक्षा उपाय आहे तो आपल्या नोटांमध्ये दिसून येत नाही भारतीय चलनातील. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, होमिओपॅथीचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर सॅम्युअल हॅनेमन यांना होमिओपॅथीचे जनक म्हटलं जातं. या ठिकाणी हिप्पोक्रेट्स आहेत, हे ग्रीक वैद्य होते. यांना आधुनिक वैद्यकशास्त्राचे जनक म्हटलं जातं. हिप्पोक्रेट्स यांना आधुनिक वैद्यकशास्त्राचे जनक म्हटलं जातं. मेंडेलिव्ह यांचं नाव आहे दिमित्री मेंडेलिव्ह, हे रशियन रसायनशास्त्रज्ञ होते. यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली होती. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे, मूलद्रव्यांची पहिली आवर्त सारणी कोणी तयार केली? तर मेंडेलिव्ह यांनी. अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे, त्याचा नॉईस येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.